काय सालच्या मायबाई काय कटकट आहे रोजची. आता बारे आडी बुजतोय तवशी आडी आला बी उभं. ह्या गाड्यावाल्याचं काय दर्शन बा येतात ते इकूनच मळ चट्टे द्यायचं तेला राम राम दुसरीकडून सपाटा येतो जायले. अरे का हो छगन मामा. हा अरे काय समजते तुम्हाला. काऊ काय आला अरे हे गटार फोडलीन बापा तुम्ही मही रे. मी ना मग पलटा पाय मी मुद्दाम नाही त्याला होऊन जाईल ते व्यवस्थित. अरे जाय बाप्पा, सकाळचा उबगला मी इकडे बुजली की इकडे बुजणी पडते, इकडे फुटली की तिकडे बुजा. हा काय टाइम लागतो करू घे व्यवस्थित. हा करून घे. सकाळचं तर तेच चाललाय ना दुसरे कामं निकामले. ते व्यवस्थित कर जरा, ते तिकडून व्यवस्थित घे जरा. दगड लावणं तर मन लावून कर जरा. नुसतं करायचं वडू डोकं करू. हा तुम्ही काही कामात लक्ष दिसत पाहतो कुकडे करतो कुकडे. अरे मग घ्या ना शहाणे अधिकारान तुम्ही. मी गाल करू माघारता एखादी. अरे मग कशाला बदेबात भादर करत राहता कुठे बी सबर करता बापा. जग मारायला बोलत राहतो भाऊ. बसता का काही सध्या काय लोक चालूच देतो आता. लागली ते व्यवस्थित. काय खारकुटे लोक आहे हो. रिक्षावाला इकडे रे. कोण आहे रे तू. काय रे काय तुला गाडी चालवता येत का रे. हे गडगडे गटार फोडता तुम्हाला समजत नाही. आडूनच गाड्या आज रस्ता दिसतो तुम्हाला. अरे मग का ढगातून गाडी नाही रे. तू शिदा बज्ज रे. बापा. तुम्हाला हे जल्ली दिसते का रे. काय लावलाय रे. अरे तू ऐकत नाही रे. तू गुच्छा बज्ज रे. तू ऐक रे तू. तू शिदा बज्ज रे. हो अर्धा अरे मामा हा एक गडगडे आपली गटारच फोडताय ना. तुका मुद्दाम केला का. अरे बाबा गाडी का ढगातून घेऊन टाका काय मग. मग शपथ आहे तुले. अरे काय. चालतो त्याच्या काय नादी लागला. अरे बाबा पण मग त्याच्या बापाचा रस्ता आहे का. एक शब्द बी नाही तुले. मग ही शपथ आहे. पण मग एक म्हणणं आहे का माणूस का गाडी करून डोक्यावर घेऊन जाईन का. एक शब्द बोल नको. मग काहीच किंमत नाही का त्या मनात. किंमत लय ना बाबा. तू वायवारी थोड्या टायमा पहिले माझी भानगडी करले देत. ते ना तू समजदार आहे ना रे बटा. तो वायवार आहे. हा बाबा तुमच्यामुळेच गुपचूप बसतोय मी. हा मग किंमत आहे त्या मनात. लय किंमत आहे ना. बसत खरी. चालतो तुला मग शपथ आहे. हो अय हे रिमोट काऊन चालत नाही. अय हे रिमोट काऊन चालत नाही. सेल गेले असतील त्याचे. सेल गेल्या जा मग घेऊन या. आता आत्ता नाही तर काय मला आत्ता टीव्ही बघायची आहे. घेऊन या. आणले असते ना गावात गेल्यावर. मला आत्ता टीव्ही बघायची आत्ता पाहिजे. घेऊन या. गावात गेल्यावर लोकांचे कामं आहे का. घरी आल्याचे कामं आहेच मग माझे टुमनं काही ना काही. सरपंच साहेब राम राम. राम राम. मी काय म्हणत होतो. हां ते आपलं काम केलं. कोणतं काम. तुम्हाला बोललो होतो मी ते. कोणतं. ते चालक्याचं घरकुल कॅन्सल करायचं. नाही नाही असं कोणाचं घरकुल कॅन्सल नाही करता येत. नाही नाही जमणार नाही ते. काम उघड्या. अरे जमत नाही ते. वरून असतं ते कामं. आणि मग तुम्हाला निवडू कायसाठी दिले आम्ही ना. हा जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजे ना. आणि गावातला माणूस काही समस्या घेऊन येतोय. समस्या सोडवायला पाहिजे ना. अरे काय गुम्मा पिटाळता तुम्ही मागे. अरे होणार नाही ते कॅन्सल. ओ बऱ्या सरपंच आले मतदार करायचं नाही याच्या पुढे. हा नाही करणार ना. अरे तुम्ही काय करसान नाही. मीच उभा राहत नाही आता. माहीत चांगली खोड मुडली आता. का हो काय विषय होता. अरे भाऊ आजू तो आपला शालिक नाही का. हा त्याचं घरकुल लिहिलं होतं. तर भाऊ म्हणता की त्याचं घरकुल कॅन्सल करून टाक. हा. आता मला सांग असं कोणाचं घरकुल कॅन्सल करता येते का. हा चांगलं वाटतं का ते. नाही हो कोणाचं चांगलं होत असलं ना तर चांगलंच करायचं बुवा. हा तस नको म्हणून तू. हा. तुला काहून आणलं नाही सोबत. तेव्हा एवढ्या भानगडी मोडून दिल्या मी तर मार खाऊ राहिलता तू. असं म्हणतो. बरोबर आहे बाबांचं. बाबा बरोबर म्हणताय. माझ्यासोबत त्यासाठी आला तू. हा असं म्हणत जाय. काही करा सला काही उमजून नाही राहिलं. या सरपंचाले म्हणलं घरकुल कॅन्सल करत्या शालक्याचं. नाही म्हणून राहिला आहे. बरं मी ना चॅलेंज दिले तुझे घरकुल येऊ द्याला आते मधून.
काही ना काही तर करणंच पडेल ना. काय करते मग आता? आहे एक आयडिया आहे. कोणती? सरपंचाला ठिकाणावर आणण्याची ना, हा, एक आयडिया आहे माझं. कोणती सांगा ना. पाहिजे आता फक्त. अरे सुबा सुबा काय छगन मामा हो? अरे ते परत फुटले वाटतो गटर. अरे काय दाती भो हे रोजच्या रोज हाव ना. सकाळ संध्याकाळी रोज बुसतोय मी गटार पुरा उभं घेऊन गेला माझी वाले. जाऊ दे मी करून देतो नेमन. कुठे पावडं कुठे? अरे काय उबगलाय मामा मी रोजच्या रोज हेच करणं पडते मला. वास्तविक पाहता ग्रामपंचायतचे काम आहे. टॅक्स काय आता घेतात ते आपल्याकडून? घरपट्टी पाणीपट्टी हा पक्क्या कधी गटारी झाल्या ना, हा तांडरा नाही. पण मग आपली हिंमत नाही द्यायला बोलायची. तू बोलशील का काय? तू काही हिंमत म्हणा, सरपंच काही चांगला नाही, तू काही हिंमत त्याला म्हणायची. हे हिंमत म्हणताय का तुम्ही? मी काय साधा सुद्धा दिसतोय का तुम्हाला? हा लेक्चा पेचा नको समज जा आपल्याला. मग काय करशील तू? पुऱ्या ग्रामपंचायतले नाही हलवले तर मग हे नाव नको म्हणता. काहीच करू शकत नाही तू. अरे तुम्ही शिदे बसावं मामा. तू अरे सरपंच काय तू सरपंचा पुढे लागत नाही ना काही रे. चालला मी हे पहा आता अरे नाही रे, अरे तुम्ही सोळा मले. अरे नाही रे. अरे सोळा हो तुम्ही, मी चालला सोळा. बरं जाय भाऊ, शांततेतच घेतो पण काय शांततेत नाही घेणार आता मी. जोडपा नको टाकतो, लाकूड नको टाक डोक्यात. अहो यार काही छगण्याचं साला उठला की सुटला मग हात मागे लागतो जरा. त्या पोऱ्याचा घरकुल कॅन्सल करून द्या म्हणतो. कसं काय होईल? त्याला चांगला बजावणं पडेल का तो ठिकाणावर येईल. नाही तर काय तर काहीतरी बंदोबस्त लावा त्याचा. साला का बी मागेच लागतो साला. तुम्ही सांगा तो का काय करता त्याचं. अरे हे सरपंच एक नंबर चांगला आहे आपल्या गाव. चांगला आहे मी नाचत फिरतो पांगड्या भरेला कजराली कजराली. हे असे इटके धंदे येत आहे, जे सांगलं ते नाही येत का. तिथं सांगतोय त्याला गावाच्या बाहेर राखला. अहो सरपंच कशासाठी झाले तुम्ही? झकमारा झालं सरपंच मी. लोकांचं बोलणं ऐकायला सरपंच झालो. उपाध्या उरावर घ्यायला सरपंच झालो मी आधी. हे बोलायची पद्धत आहे का तुमची? म्हणजे मत याच्यासाठीच दिले का म्हणून तुम्हाला? हो भाऊ काही देतो नको ते मतं. काही उभा बी राहत नाही मी पुढच्या पंचवार्षिकले. आणि तुम्हीच मिरवा तिकडे ते सरपंच फारपंच. मग अगोदर मत मागायला याच्या बाबतीत लाज नाही वाटली का? बोलसान नाही तर काही तुम्ही. मीच बोलू का? सरपंच कायसाठी होईल तुम्ही? नुसतं एक माणूस हँडल होत नाही तुमच्याकडून. ओ भाऊ तुमच्या उपाध्या तुम्ही घरी घ्या. मग ही गटार पाहा पहिले. मी गटारच्या कामासाठी आलाय ना, ते पहा पहिले. मग काय आहे काम करून द्या आपलं. तो गटारचं काम करणार आहे ना मग शालेत. तो वय घे तिच्यातून, तो गटारचंच काम करून देतो ना. $8,000 घरपट्टी पाणीपट्टी बाकी आहे. का भरतो? कधी बिलकुल भरून दे. बरीन नाही आजच्या आज भर. नाही भरून दे. कवा? अरे भरून दे. घरकुल पाहिजे रे, गटार पाहिजे. बंद करा सगळं. नाही भरून देईन भरून दे. मामा ओ छगन मामा. हा अरे सुबा ये ना, काय म्हणत होता करणं जेवण? नाही बा झालं माझ्या जेव्हा. अरे उडदायचा आहे, भाकरी आहे. खरीच मामा उडदाची डाळ आवडते मला, पण मी आज पोटभर जेवला काय. हा कस काय आलता? गेलता बा गरम पंचायत मध्ये. गेलता का? अरे वा रे वा, चांगली अत्तर पित्तर काढी अशी ना द्यायची. अरे कशाची मामा, इतर पित्तर तर काढू दिली नाही त्यानं. मावरच गेम पलटावून टाकला उलट. त्या वर्गात काय गेम परातला हाला त्याला म्हणा गटर येऊन पाहा किद्दार फुटते तर. हा आजकाल लपाड दिसतोय का माणूस तुम्हाला. त्याला सांगलं बा गटारचं सांगलं, गावातलं घाणचं सांगलं, पण ते म्हणत ती यावर थकबाकी आहे म्हणे भाऊ. बाकीचा विषय काढा ते आता. ते रे लय कुरापती खोर येते ग्रामपंचायतवाले. मी काय ते आजच ऐकतोय का? तेच ना. ते झाल्या मला वाटत ते काही ना काही भरलं कुरापत काढते भरलं या पोरग्याने रे, बोलून देणार भरलं ते. मी लय टेन्शन मध्ये येऊन गेला उलट मामा. टेन्शन नको घेतो. काय किती येतात बाकी? 8,000 आहे बा. 8,000? मग
शिट पायाला माझं बी नाही आता पैसे, नाही तर मी वरून टाकता तुम्ही. हा ना मामा, काही होत असेल तर तुमच्याकडून गरीब भाषाचं काम करून द्या बा तेवढं. लावा बुलाईन चाल तू, लावा भाषेची लाईन जरा काहीतरी मामा तुम्ही. चाल तू, आपली का काही इज्जत ती घाली गावात. चाल तुम्ही लाईन लावू द्या तुम्ही पैशाची. 8,000 काय विशेष आहे. पैसा काय रे भाऊ, कालच 7 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली मी. नाही तर 8,000 काय 80,000 लावून दिली असती तुझी लाईन. मग आता लागेन की नाही जुगाड? लागीन ना पाहू नको ना कोणी सापडी ना. लागली लाईन लागली. राजू तर तांबरापट्टा 2 मिनिटं बाहेर जरा. काय सांगता की बापू. मी काय म्हणतो, हा चहाच आहे काही? अरे 1 रुपया डोळ्यात दिसत नाही रे वो बाबा आडी. शपथ म्हणा. शपथ होतोय कधी. खिशात काय आहे? अरे बाबा दुसऱ्याचे आहे पाहू दे दुसऱ्याचे. दुसऱ्याचे ना बाबा ते. अरे दुसऱ्याचे ते सुबा पैसे काढ. बाबा ऐकत नाही ना दुसऱ्याचे ना. खिशात हात घाल हे बघ सुबा. बाबा सुबा खिशात हात पैशाची घाल मस्करी नाही सुबा. करायची बरं बाबा. सुबा पै लवकर. अरे बाबा दुसऱ्याचे दे, कामाचे पैसे होते ते. कामाचे आम्ही का काही बिन फालतू मागतोय का तुले रे? अरे नाही ना पण कामाचे पैसे ना बाबा ते. आम्ही बी कामासाठीच मागतोय, फालतू कुड्या आल्या मागत नाही. त्या पोरग्याला ग्रामपंचायतची थकबाकी भर नाही म्हणून घेतले. अरे किती घर भाऊ सुबा? 10,000 आहे मामा. 8 तू ठेव, 2 मला दे. बापरे. स्वार्थानं भरेल या जगात, कोणी कोणाला 1 रुपया उगत नाही, पण मग अजून एका शब्दावर 10,000 काढून दिले. हो बाबा. आता एक काम कर, तरी जाय हे मारून फेकत्या सरपत्या तोंडावर पैसे आणि म्हणा कावा करतो बरं आपलं गटारचं काम. मामा मी फापावून जातो ना बोलता बोलता. कधी काय मला नाही जमलं बोलायला तरी. अरे मला माहिती नाही, तिच्यावर उपाय काढेल मी. तिच्यावर बी तिच्यावर बी आयडिया आहे आपल्याला. काय रे बापा आता. हे बाय तुला तरी जाऊ काय काय बोलणं हा. सगळं बी लिहून आपलं. कागदामध्ये. हा हे असं या असं जाऊन तुला तरी बोलणं. बरं हो हा. मी प्रॅक्टिस घेतो मी एकदा. बरं चालेल. हे बाय सरपंचाच पत्र तरी जाऊ काय म्हणायचं, मस्ती आले का सल्या हो चढ उतार द्याला घ्या. गायावर चढ उतार पाहिजे सध्या. जेडी गाय आलं ना हा. तरी स्वर उंच घ्याचा थोडा. बरं बरं. मस्ती आले का सल्या हो, हा. हे घ्या तुमची थकबाकी. फुकाचं खायला पाहिजे का सल्या हो, काम सांगितले की करतानी हरामखोर. हा. थकबाकी बरी मागता साळे बरं. हलकट. हा. मग गटाराचं काम जर झालं नाही तर मी आमरण उपोषणाला बसीन. मग पाहतो सल्या तुम्हाला. हा मामा हे सगळं समजलं मला, पण ते आमरण उपोषण काय झालं हल्लं? अरे आमरण उपोषण म्हणजे ना, तू बिना खाता पिता ग्रामपंचायत समोर बशिंबा मरसलो. बापा हे जमणार नाही मामा आपल्या का. मला का मारतो का बापा? अरे फक्त धमकी दे नाही. हा मग तेच करून घेऊ आपण. हा तुला का खरंच मर नाही का? म्हटलं बापा सांगता नाही मारून घेऊन टाकला तर. आहा. आता हे चिठ्ठी घेऊन जाय आणि असं बोलणं तुला तरी. ग्रामपंचायत मध्ये. हा बरं. लक्षात आहे ना. हा बिलकुल हा हे घेऊन जा सपोर्टले. चालेल. चांगले अत्तर बिस्तर का हो. अरे ते लंबेच लावतो मामा मी आता. मी बिल बेकार आहे. पाहन तुम्ही फक्त. बेस्ट ऑफ लक. बिलकुल येतोच मामा आता. असं नाही झालं सरपंच. हा नुसतं खुर्चीवर बसले आणि मला सरपंच म्हणा. हा अरे काही ना काही जिम्मेदारी घेणं पडते. पुढे काय बोलायचं, कसं बोलायचं. आता मी नसतो काय उत्तर देणार होते मी त्या माणसाले. बरोबर आहे. मस्ती आले का साले हो. थांबा साहेब राव. घ्या तुमची थकबाकी. हे घ्या तुमची थकबाकी. फुकाचं खायला पाहिजे का साले. फुकाचं खायला पाहिजे का साले हो. तुम्हाला नुसतं नालाय का हो. तुम्हाला नुसतं नालाय का हो. सांगितले की करतानी. काम सांगितले की करतानी. साहेबराव काका काय आहे हो. आरामखोर झाले. वाचून दे. हरामखोर साले. वाचून दे. नाही नाही
कामच सांगितले की करतानीच चाले. घे पुढचं घे. हरामखोर थकबाकी बरी मागतात चाले. हरामखोर थकबाकी बरी मागतात चाले हलकट. माझ्या गटाराचं काम जर नाही झालं ना तर उपोषणाले बसीन. तर आमरण उपोषणाला बसीन मी ग्रामपंचायत समोर. बसून झालं. साहेबराव काका हे काय आहे हो? मग पाहतो सल्यावर तुम्हाला. मग पाहतोच चाल्यावर तुम्हाला. चला मग काका येतो हं. हे काय ह्याला अलगच की तो बाय. काय बिनलाजे लोक आहे बापा हो, सगळा फुकटपणा धरला आहे. काय करा एवढे बी आराम करू लोक नको रे बापा. अशांना तर मरून जाईल पुरडतं. मरता बी नाही, मरण बी येत नाही त्यांले. असे रेगुलर काय लोक आहे बाबा. रे काय झालं आता? काय बडबड चालला एकटा? अरे काय सांगू बाबा, काय तो मत आली मा भावती. काहून काय झालं? अरे त्या छगन बाबांना का खिच्यातून 10,000 रुपये काढून घ्या. तू कशा काय काढू दिले बाप्पा द्यायला? अरे ते 2 जण होते ना बापा, एकानं असं दाबून ठेवलं आणि एकाने खिशात हात घातले आणि पैसे काढून घेतले. काय तर म्हणे ग्रामपंचायतची तोकबाकी आहे. असं आहे का ते? अरे बापा तुम्ही लोक दुसऱ्याच्या भरोश्यावर जीवन जगता साले काय ठाऊक. मौता येत नाही साल्यांले. येस तर म्हटलं आलं पण सुब्या कोणाच्या भरोश्यावर एवढा मस्ती आला. आता एक खबर आहे ना, सरपंचापर्यंत लवकर पोहोचली पण आता.